नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस. तर आज आपण भरवा शिमला मिरचीची एकदम भन्नाट अशी भाजी बनवतोय. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गाईस, सगळ्यात आधी आपल्याला शिमला मिरची घ्यायची. तर शिमला मिरची घेताना अशी छोट्या साईजची शिमला मिरची आपण इथे वापरणार आहोत. सगळ्यात आधी आता या शिमला मिरचीचं आपल्याला वरचं जे देठ आहे त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि याच्यामधल्या ज्या बिया आहेत ते देखील आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. सर्व शिमला मिरची सगळ्यात आधी धुवून घ्यायची आणि नंतरच आपल्याला या पद्धतीने त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. थोडीशी आपण मोहरी आणि जिरे देखील टाकून घेऊयात. थोडासा कढीपत्ता घेतलाय तो देखील आपल्याला टाकायचा आहे. एक छोट्या साईजचा कांदा असा बारीक कट करून घेतला होता तो देखील यामध्ये ॲड करायचा आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपण ही स्टफिंग बनवतोय. कांदा असा थोडासा हलकासा तांबूस झाला की 1 चमचा बेसनाचं पीठ ॲड करायचं आहे. 1 मोठा चमचा बेसनाचं पीठ घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला बेसनाचं पीठ कमी किंवा जास्त किंवा कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जितक्या तुम्ही इथे शिमला मिरची वापरणार आहात त्यानुसार. आता बेसनाचं पीठ हलकंसं भाजून झालं की हळद तिखट टाकून घ्यायचं आहे. नॉर्मल आपले जे मसाले असतात थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात. गरम मसाला असेल तर तो देखील तुम्ही इथे यामध्ये ॲड करू शकता. थोडंसं याला परतवून घेऊयात व्यवस्थित. थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ही जी स्टफिंग आहे गाईज ही एकदम सोपी आहे पण याची टेस्ट जी आहे ती खूप भन्नाट अशी लागते. त्यामुळे आपण इथे बेसनाचं पीठ यूज केलेलं आहे. बटाटा आपण इथे वापरणार नाही. तर आपली आता जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित अशी बनवून तयार झाली. 1-2 मिनिटाला परतवून घ्यायचं. आता स्टफिंग बनल्यानंतर काय करायचं की 1 चमचा तेल टाकायचं आणि त्याच तेलामध्ये आपल्याला शिमला मिरची जी आहे ती थोडीशी भाजून घ्यायची आहे. थोडंसं मीठ देखील यामध्ये टाकूयात आणि आता आपल्याला साधारणतः याला 3 ते 4 मिनिटासाठी आपण याला परतवून घेणार आहोत. कमी तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे. तेल तुम्ही इथे जास्त वापरू नका. व्यवस्थित अशी शिमला मिरची आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने अगदी 3 ते 4 मिनिटं मी याला परतवून घेतले स्लो फ्लेमवरती. आता काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून जो आहे तो कांदा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. काही कांदा मी बारीक कट केला आहे, काहींना मी लांब असं कट करून घेतले. थोडंसं मीठ टाकून याला देखील परतवून घेऊयात आणि हा जो कांदा आहे तो आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आपण याला ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. ठीक आहे, तर याला मी काढून घेते. आता जी शिमला मिरची आपण फ्राय करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे कांद्याचं आणि बेसनाच्या पिठाचं. व्यवस्थित असं स्टफिंग आपल्याला यामध्ये फिल करून घ्यायचं आहे. स्टफिंग आपण आता भरून घेतले व्यवस्थित बघू शकता. आता इथे मी दही घेतले आहे जे घरचं ताजं दही आहे. आपण इथे 1 वाटी दह्याचा वापर करणार आहोत. जर दही आंबट असेल, ताजं दही आहे त्यामुळे जास्त आंबट नाही आहे. जर दही आंबट असेल तर तुम्ही इथे अर्धीच वाटी वापरा. आता जो कांदा आपण फ्राय केलेला होता तो घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. काही अद्रकीचा छोटा तुकडा. लाल सुक्या मिरच्या भिजवून घेतल्या होत्या गरम पाण्यामध्ये 20 मिनिटासाठी ते टाकूयात. हे मिश्रण वाटल्यानंतर दही यामध्ये टाकायचं आणि ते देखील आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. जिरे मोहरी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तेल जसंच गरम झालं त्यामध्ये काही मसाले टाकायचे. चक्रीफूल, दालचिनी, जावित्री आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे. लवंग जिरे वापरायची गरज नाही आपल्याला यामध्ये. थोडासा कढीपत्ता टाकूयात आणि इथे 2 मोठ्या साईजचे कांदे मी घेतले होते गाईज. याला असं लांब कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठरवू शकता. आता आपण याला हलकंसं असं परतवून घेऊयात. कांदा परतला की यामध्ये आपल्याला तिखट, हळद आणि इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घ्यायचा आहे. गरम मसाला घेतला आहे तो टाकायचा. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि बेडगी मिरचीचं देखील आपल्याला तिखट यामध्ये टाकायचं आहे. बेडगी मिरची नसेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची म्हणजे आपले जे मसाले आहे ते जळणार नाही. आता जे दही कांदा आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते पेस्ट यामध्ये ॲड करायची आणि लगेचच याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जसं हे मिक्स झालं तसं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती. बघू शकता असं तेल सुटेपर्यंत छान 3 मिनटं मी याला परतवून घेतलं होतं स्लो फ्लेमवरती. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. काही ज्यावेळेस तुम्ही मसाल्याची भाजी बनवताय त्यावेळेस लक्षात ठेवायचं की ही जी ग्रेव्ही आहे ती कच्ची राहता कामा नये. आता एकदम गरम कडकडीत उकळलेलं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर परत आपण याला 3 ते 4 मिनटं स्लो फ्लेमवरती परतवून घेणार आहे म्हणजे याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. आता गाईज बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर एकदम व्यवस्थित असं आपण याला परतवून घेतलं आणि मसाला जो आहे तो कढई देखील हलकासा सोडायला लागतो. या पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचा आहे.
आता परत यामध्ये आपण अगदी थोडंसं गरम पाणीच वापरायचं. इथे तुम्ही अजिबात थंड पाणी वापरू नका, गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं की जी शिमला मिरची आहे ती आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आता यावरती आपण झाकण ठेवत किंवा झाकण नाही ठेवलं तुम्ही तरी देखील चालेल. झाकण न ठेवता देखील तुम्हाला शिमला मिरची ती शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटातच शिमला मिरची ते शिजवली जाते, कारण की आपण याला ऑलरेडी परतवून घेतलं होतं. थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घ्यावेत आणि गाईस बस एकदम भन्नाट अशी भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. बनवायला थोडीशी साधी आहे, बट थोडीशी किचकट प्रोसिजर असते, म्हणजे स्टफिंग बनवा किंवा त्याची ग्रेव्ही बनवा, बट याची जी टेस्ट आहे ना गाईस ती एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागते. तुम्ही या पद्धतीने शिमला मिरची एकदा नक्की घरी ट्राय करा. तुम्ही याच पद्धतीने शिमला मिरची बनवा. सो गाईज ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.